पंचगंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणाच्या प्रश्नावर मंत्रालयात झालेल्या बैठकीत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरण्यात आले। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली। कोल्हापूर, इचलकरंजीसह पंचगंगा नदीकाठच्या गावांमधील सांडपाणी, औद्योगिक प्रदूषण, रखडलेले सीईटीपी आणि झेडएलडी प्रकल्प तसेच दूषित पाण्याचा शेतीसाठी होणारा वापर यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली। प्रदूषण नियंत्रणासाठी अनेक योजना आणि प्रकल्प रखडले असल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला। दरम्यान लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या कथित टक्केवारी या राजकारणामुळे प्रदूषण नियंत्रणाची कामे रखडत असल्याचा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी केला। त्यामुळे बैठकीत वातावरण चांगलेच तापले। या आरोपांची दखल घेत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रशासनाला चौकशीचे निर्देश दिले। तसेच येत्या 15 दिवसात कोल्हापूर जिल्ह्याचा प्रत्यक्ष दौरा करून पंचगंगा प्रदूषणाची परिस्थिती जाणून घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले। नदी प्रदूषणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली। पंकजाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये एक बैठक झाली। मी या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑनलाईन जॉईन झालेलो होतो आणि या बैठकीमध्ये मंत्र्यांचा 3 तारखेला कोल्हापूरचा 3 सप्टेंबरला दौरा आहे। त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचं सांगितलेलं आहे आणि एकूणच पंचगंगेचं प्रदूषण, त्याची भयानकता, सीईटीपी असून सुद्धा त्याचा वापर न करणं, त्याचा खर्च परवडत नाही म्हणून झेडएलडी साठी 750 कोटी रुपये इचलकरंजी शहराला मंजूर झालेले असताना सुद्धा आणि त्याचं वर्क ऑर्डर निघून 1 वर्ष झालं। ऑगस्ट 2025ला वर्क ऑर्डर निघून सुद्धा प्रत्यक्षामध्ये काम फारसं चालू झालेलं नाही आहे। टक्केवारीसाठी ते अडलेलं आहे। हे सारे मुद्दे त्या ठिकाणी मांडले आणि शेतकऱ्याला त्याचा जो त्रास होतोय, उन्हाळ्यामध्ये शेतामध्ये गेल्यानंतर पायाला खाज सुटणं, पायाला जखमा होणे, इतका त्रास, इतकं प्रदूषित पाणी शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातल्या शेतकऱ्यांना वापरावं लागतं। तेच पाणी जनावरं पितात, तेच पाणी दुधामध्ये येतं, तेच पाणी चाऱ्याला जातं, तेच पाणी पोटात येतं आणि त्यामुळे भाजीपाला त्याच्यावर पिकतो। आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते अत्यंत घातक आहे। कॅन्सरचे रुग्ण शिरोळ हातकणंगले तालुक्यामध्ये विशेषतः पंचगंगा काठावर वाढायला लागले आहेत। हे सारे मुद्दे मी आज बैठकीमध्ये मांडले आणि प्रत्यक्षात 3 सप्टेंबरला पंचगंगेचा दौरा करून स्थळ पाहणी करून आवश्यक त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा मंत्र्यांनी आज दिलेला आहे।